नमस्ते, मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है। कुछ इस बारी दवाई आपने पकड़ी गई, उसके बारे में सर क्या कहोगे? नमस्कार। आज हम लोग सुबह 9:30 बजे के आसपास डीएम पेटिट वसई पारनाका के वसई पश्चिम की ओर हॉस्पिटल में आए। आने के बाद जब भी हमने पहले माले पे गए तो वहाँ पे स्टोर रूम ओपन करने के लिए एक फार्मासिस्ट को बताया गया। वो डर के मारे वो बोले कि यहाँ पे हम लोग स्टॉक नहीं करते हैं, स्टोर रूम नहीं है, यहाँ पे हम लोग कुछ लोग रहते हैं, इसके लिए हम ओपन नहीं करेंगे। हमने जब भी उनको ज़बरदस्ती किया कि हाँ आपको ओपन करना ही पड़ेगा, आपको दिखाना पड़ेगा। जब उन्होंने दिखाया तो अंदर पूरा दवाई का स्टॉक था। जब दवाई का स्टॉक हम लोग देखने गए तो वहाँ पे पता चला एक्सपायरी वाला माल, नॉन एक्सपायरी वाला माल दोनों साथ में है। मैंने कम से कम 10-12 बॉक्स ऐसे देखे कि इंजेक्शन के 1 फरवरी 2026 को एक्सपायर हुए, कहीं 2025 में एक्सपायर हुए। वो सारे एक्सपायरी वाला माल आपने वीडियो भी बनाया होगा, आपने देखा भी होगा और हमने सामने दिखाया हुआ है। और सारे के सारे स्टॉक जो एक्सपायरी नहीं हुआ है, जो होने वाला है एक्सपायरी, उसके साथ में कंबाइन रखा गया है। एक गोडाउन के जैसा, एक वहाँ पे लोग ठुके हुए भी है और आपने देखा रहेगा इंजेक्शन कैसे पड़े है, टैबलेट कैसे पड़ी है, ड्रग्स कैसे पड़ा है, तो आपने सब देखा है। फिर हमने एक बिल देखा जहाँ पे बिल में 9 अगस्त 2025 को, सितंबर 2025 को खरीदा हुआ माल है और अप्रैल 2026 को ख़त्म हो रहा है। क्या हम लोग 6 महीने के लिए दवाई मंगाते हैं? आपको पता है जब 6 महीने में ये दवाई एक्सपायर होने वाले तो ये मंगाना नहीं चाहिए। ये जनता के साथ आप खिलवाड़ कर रहे हैं, गरीब जनता के साथ में खिलवाड़ हो रहा है। जनता के साथ खिलवाड़ कर रहे हैं। एक डॉक्टर ने हमको बताया एक टैबलेट लिख के देते हैं, उसमें ब्रांड लिख के देते हैं। क्या ज़रूरत है? हम महानगर पालिका के हॉस्पिटल में आते हैं, ये ज़रूरत है कि ब्रांड लिख के देने की? बिल्कुल ज़रूरत नहीं है। फिर भी ये लोग लिखते हैं। इसमें कुछ ना कुछ किसी ना कमीशन है या जनता को गुमराह कर रहे हैं। हमारी प्रशासन से मांग है, जो लोग फार्मासिस्ट यहाँ पे 7 फार्मासिस्ट है, किसी का कम्युनिकेशन नहीं है, ये सबको हटाया जाए। रानी मैडम का क्या कहना था? रानी मैडम का कहना था हमारी रिक्वायरमेंट जो है हम हेड ऑफिस में देते हैं, वो हिसाब से वो लोग टैबलेट भेजते हैं यहाँ पे। धन्यवाद। शेळके साहेब, काय झालं आज आपण इकडे व्हिजिट केलेली आहे, इथे काय प्रकार चाललेला आहे? सर, डीएम पेटिट म्हणून महापालिकेचं एक हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये एक्सपायर झालेले मोठ्या प्रमाणात औषध आहेत. त्याचबरोबर डॉक्टर भक्ती आणि फार्मासी जितू यांचं एक मोठं रॅकेट आहे. ह्या रॅकेटमध्ये हे लोक काय करतात तर एक्सपायर होणारी औषधं 3 महिने आधी ऑर्डर करतात आणि करोडोचा भ्रष्टाचार डॉक्टर भक्ती आणि त्यांचा फार्मासी जितू करतोय. आणि ह्या सगळ्यात कमिशनर काय झोपले आहेत का? लोकांच्या जीवाशी का खेळलं जातं? आता तुम्ही वरती जा, एक्सपायर झालेली औषधासोबत नवीन औषधं एकत्र जॉईंट आहेत. 2022ची एक्सपायर झालेली औषधं पण आज त्या यांच्या ह्याच्या फार्मसीमध्ये आहेत. अशा पद्धतीचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार डॉक्टर भक्ती आणि जितू यांचा फार्मासिस्ट करतोय. नेमका आरोप काय? तर एक्सपायर झालेली औषधं ऑर्डर करून डॉक्टर भक्ती करोडो रुपये लागते. महापालिकेची लूट चालू आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळलं जात आहे. काय वाटतं डॉक्टर भक्तीच्या वर कोणाचा हात आहे? डॉक्टर भक्तीच्या वरती आता कोणाचा हात आहे आज कळेल ना. आता कोणाचे किती फोन येतात त्याच्यावर कळेल मला की डॉक्टर भक्तीच्या वरती कोणाचा हात आहे. राणी बदलानीचं बोलणं काय? राणी बदलानी ज्या इथल्या डॉक्टर आहेत त्यांना या ऑर्डर संदर्भात काही माहीत नाही आहे. जे काय माहिती आहे ते डॉक्टर भक्ती आणि जितू यांचं मोठ्या प्रमाणात चाललेलं रॅकेट आहे. इकडे आपण बघितलं ब्रँडेड मेडिसिन पण लिहिले जाते. ते अजून एक निदर्शनात आलंय की डॉक्टर त्यांच्या प्रिस्क्रिप्शनवरती ब्रँडचं नाव लिहित आहेत. जनरिक लिहू शकतात, ब्रँड का लिहित आहेत? तर ब्रँड आणि डॉक्टरांचं काय संगणमत आहे? हे एकाच हॉस्पिटलला नाही, महापालिकेच्या बऱ्याच हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीचं चाललेलं आहे. तुमच्या सध्या विवाद पण झाला होता, तो काय विषय होता? कोणता? मध्ये आता बोलाबोली पण झाला होता. आम्ही ज्यावेळी आतमध्ये जायचं फार्मा यांचा स्टोर रूम जेव्हा ओपन करायला सांगितलं ना, तेव्हा त्यांच्या इथल्या फार्मासीज आहेत त्या सांगतात की हा जेंट्स रूम आहे. आणि आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो ना, खोलायला सांगितलं, जेंट्स रूम आहे, स्टोर रूम नाही म्हणाल्या. आणि आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा बघितलं तर औषधांचा भंडार पडलेला आहे. आपण काय सांगणार विशाल भाऊ? सर्वप्रथम तर आम्ही सकाळी जेव्हा 10 वाजता इथे आलो, आम्हाला निदर्शनात आलं का इथे याचा घोटाळा चालू आहे. त्या टायमाला भक्ती मॅडम ज्या आहेत त्यांनी आम्हाला खोटं माहिती दिली का हा स्टोर रूम नाही, हा आमचा स्टोर रूम मागे आहे. पण आम्ही जबरदस्ती जेव्हा ओपन केलं तेव्हा निदर्शनामध्ये आलं का एक्सपायरी झालेला स्टॉक आणि जो आता चालू असलेला स्टॉक दोन्ही एकत्र ठेवलेला आहे. दुसरी गोष्ट त्यांना विचारल्यानंतर सांगतात ते आमचा स्टोर रूम आहे. त्याच्यात दोन्ही कशाला?
त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या स्टोर रूममध्ये गेले, जेव्हा आम्ही त्यांच्या क्लिनिकमध्ये खाली गेले तेव्हा समजलं का तिथे पण एक्सपायरीचं देतात, म्हणजे जनतेच्या जीवाशी पण खेळतात आणि स्कॅम पण करतात, म्हणजे करोडोचा घोटाळा चालू आहे इथे, ते निदर्शनात आलं. आता तुम्ही बघा, तुम्ही आता अशोक शेळकेंचं तिथे भांडण सुद्धा झालं त्या गोष्टीवरनं, तर तुम्ही त्याच्यावर ब्रँड का लिहिता? याचा अर्थ तुम्ही जो माल खरेदी करता 2 महिन्यात जे एक्सपायर होणारा माल जो आहे तो तुम्ही आज विकत घेणार का? हे लोक आज विकत घेतात जे 2 महिन्यानंतर भाई करंट महिन्याला संपतंय हा तिथेच बघितलं करून चालतं मग लगेच जाऊन तो खाणार तिथे पण सगळं- का दिलं जातं असं? तुम्ही साहेब, असं आम्हाला एक्सपायरी डेट कशाला लिहिताय ते? आता तुम्ही